आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर खात्यामध्ये आपला हा सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आताच पाहिलेलं आहे, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा करण्यासाठी 3700 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केलाय आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की आज वाटपाचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण तुम्हाला आता केलं जाणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांसाठी सरकारने GR सुद्धा काढलेला आहे। ही अधिकृत त्या ठिकाणी 100% खरी बातमी आहे, कारण ही जी बातमी आहे ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। आता याचा GR मध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सोडण्यात आज येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी या लाडकी बहीण योजनेशी आता 17वा आणि 18वा म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी GR काढला आहे। ज्या महिला या GR काढलेल्या आता जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा या ठिकाणी संपल्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलाय। आता लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे 3000 रुपये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून GR देखील काढण्यात आलाय। राज्यातील लाडक्या बहिणींना आता 2 डिसेंबरला मतदान आहे, त्या मतदानाच्या आधीच 3000 रुपये खात्यात जमा करण्याचे लेखी आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये वाटपाचे आदेश देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी DBTचं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे। लाडक्या बहिणींना मतदानाआधीच हे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे महिला आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। पण हे 3000 रुपये खात्यात येण्यासाठी कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी कोणकोणत्या अटी पात्रता लावलेत आणि कोणाकोणाला आज पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये खात्यात येण्यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र पटकन जाऊन आता तुम्हाला अंगणवाडी सेवकाकडे जमा करावं लागणार आहे। आता ज्या बहिणी लवकरात लवकर हे एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील तर त्यांना ताबडतोब या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये आता मिळणार आहेत। यासोबतच ज्या लाडक्या बहिणींकडे मतदान कार्ड आहे आणि ते मतदान करतात त्यांना 25000 रुपयांचा अतिरिक्त अनुदान देखील 22 लाख लाडक्या बहिणींना देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। जर तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील आणि वरून 25000 रुपये अतिरिक्त अनुदान पाहिजे असेल तर हे एक कागदपत्र पटकन जाऊन तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये जमा करायचे आहेत। तुम्हाला आज 3000 रुपये तरी येणार आहेत, परंतु तुम्हाला 25000 रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये एक कागदपत्र आता अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे। लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेतला आहे, ती म्हणजे महिलांना खुश करण्यासाठी राज्यात पुढे मतदान आहे आणि मतदान हे आता 2 तारखेला या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे 2 डिसेंबरला संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका याचे मतदान होणार आहे आणि आता सध्याला याचे अर्ज सुद्धा सुरू झालेत आणि 2 डिसेंबरला या ठिकाणी मतदानाचा निकाल सुद्धा लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींची मते मिळावी यासाठी सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये आज सोडण्यास या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या। त्या ठिकाणी 25000 रुपयाचा अतिरिक्त बोनस जर तुम्हाला हवा असेल तर 2 दिवसांच्या आतमध्ये अंगणवाडी सेविकांकडे एक तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी जमा करावं लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणी हे कागदपत्र जमा करतील त्यांना तातडीने 25000 रुपये या ठिकाणी बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। बघा कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत, मुख्यमंत्र्यांनी काय ऑर्डर दिल्या, एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हणले, 2 मिनिटे लक्ष देऊन नक्की बघा। लाडक्या बहिणींना मतदानामध्ये आता खुश करण्यासाठी सरकारने आधीच पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलाय। ही 100% खरी बातमी आहे। सध्या आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या खात्यावरती सकाळपासून 12 जिल्ह्यापैकी 2 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत, तशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्या।
त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून उरलेल्या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पटकन या ठिकाणी 3,000 रुपये आल्याचा मेसेज पाहायला आता तुम्हाला मिळणार आहे। सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलाय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महिलांसाठी सरकारने सांगितले थोड्याच वेळामध्ये आता कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यावरती मेसेज येणार आहे, पण त्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे एक कागदपत्र तुम्हाला 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस जर पाहिजे असेल तर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे। तुमच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले लवकरात लवकर हे एक कागदपत्र जमा करा आणि मतदान कार्ड असेल तर तुम्ही 2 दिवसांच्या आतमध्ये आता एका नवीन योजनेद्वारे तुम्हाला 25,000 रुपये या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। बघा, आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या आता तुम्ही पाहिल्या असणार, परंतु ही जी बातमी आहे तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी आता त्या ठिकाणी सांगितली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी मतदान कार्ड असणाऱ्या लाडक्या बहिणींना विशेष 25,000 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे। 22 लाख महिला ज्या आहेत तर त्यांना 25,000 रुपयांचे विशेष अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यात येणार आहे। मग तुम्हाला 25,000 रुपयांचं अनुदान पाहिजे असेल तर 3,000 रुपयांचं तुम्हाला आता त्या ठिकाणी आज हप्ता पाहिजे असेल तर सरकारने काय काय तुम्हाला कागदपत्रे द्यायला सांगितलेत आणि लाभ कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहे नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून 22 लाख गोरगरीब लाडक्या बहिणी 12 जिल्ह्यातील निवडल्या आहेत, पण त्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे एक कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे। प्रत्येकी महिलाला विशेष अनुदान मिळणार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। प्रत्येक महिलेने हे कागदपत्र लवकरात लवकर जमा करायचं आहे। आता 3,000 रुपये एकत्र तुम्हाला द्यायचे असल्यामुळे सरकारने हे वितरण आता सुरू केलंय, ज्यामध्ये 4 टप्पे पडलेत। बघा, महिलांचे 4 टप्पे या ठिकाणी पडलेत। पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागातील काही महिला ज्या आहेत, नाशिक विभागातील काही महिला आहेत, छत्रपती संभाजीनगर विभागातील काही महिला आहेत, विदर्भातील काही जिल्हे आहेत, कोकणातील सुद्धा यामध्ये काही जिल्हे आहेत। आता जिल्ह्यांची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या, त्यामुळे 100% फिक्स या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। पण 4 नियम या ठिकाणी वितरणासाठी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आले आहेत। ज्या महिला या 4 नियमात बसतील, ज्या महिला लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र जमा करतील, फक्त त्यांनाच हे पैसे जमा करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, 3,000 रुपये जमा करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र लागणार नाही, परंतु तुम्हाला 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस जर पाहिजे असेल तर मात्र 2 दिवसांच्या आतमध्ये अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी मतदान कार्ड असणाऱ्या बहिणींना कागदपत्र जमा करायला सांगितलंय। पण ज्या महिला कागदपत्र जमा करणार नाहीत त्यांना 25,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही, परंतु 3,000 मात्र आज कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे नेमकं कोणते आहेत, त्या 12 जिल्ह्यातील महिलांनी आता कशा स्वरूपामध्ये लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला लाभ घेण्यासाठी काय काय करायचं आहे नक्की बघा। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवताय, तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक इथून पुढे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ आता बघायचा आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे या ठिकाणी सरकारने गोरगरीब महिलांचे कोणते निवडलेत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी विदर्भातील 2 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेत। मराठवाड्यातील देखील 2 ते 3 जिल्हे यामध्ये आहेत। मध्य महाराष्ट्रातले नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल, यामध्ये सर्वाधिक जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। पहा, 2-2 जिल्हे आज पहिल्या दिवशी घेण्यात आलेत। जर आज तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये असेल आणि जर तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे कागदपत्र 2 दिवसांच्या आतमध्ये अंगणवाडी सेविकांकडे दिले तर तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अट सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या, ती म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना सगळ्यात पहिल्यांदा आज या ठिकाणी या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण 3,000 रुपये करण्यात येणार आहे। बघा, तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे का, तर त्या महिलांना हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमा होणार आहेत। त्यानंतर तुमच्या घरी जर आता शेती असेल, 1 एकर असू दे, 2 एकर असू दे, 3 एकर असू दे, जर शेती नावावर कोणाची असेल तर त्यांना सर्वात पहिल्यांदा आज 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तसेच मतदान कार्ड असेल तर मतदान कार्डामध्ये जर या ठिकाणी एकदा जरी तुम्ही मतदान केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लाभ तुम्हाला 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। जर तुमच्याकडे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर त्या सुद्धा महिलांना
3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहेत. मग हे 3,000 रुपये तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणारच आहेत, परंतु 25,000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर मिळणार आहे. तर तो कोणाकोणाला मिळणार आहे ते तर सांगणारच आहे, परंतु हे जे पैसे सोडण्यात येणार आहे तर कोणत्या 4 नियमामध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला पैसे येणार आहेत ते यादी या ठिकाणी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे बघा. लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पहिल्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण केलं जाणार नाही. तर त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता KYC प्रक्रिया काही लाडक्या बहिणींनी पूर्ण केल्या, काही लाडक्या बहिणींनी पूर्ण केलेली नाही. त्याचा काही संबंध नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी तुम्ही KYC करा अगर न करा सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. परंतु एक मोठा प्रॉब्लेम झालाय ते म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी नमो शेतकरी योजनेचा किंवा PM किसानचा हप्ता घेत आहेत का बघा. कारण प्रॉब्लेम असा वाला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी योजनांचा कोणता तरी एकाचा लाभ घ्या. त्यामुळे लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम झालाय की जानेवारी 2026 पासून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी घरामध्ये जर आता शेतकरी हप्ता घेत असतील तर त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कधी करणार आहे तर त्या ठिकाणी 2026च्या जानेवारीपासून. परंतु आता मात्र तुमच्या पैशाला 3,000 रुपयाला या ठिकाणी कोणाला सुद्धा धक्का लावणार नाहीत. आज तुमच्या खात्यावरती 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. बघा आता या ठिकाणी पहिला तुम्हाला जिल्हा सांगत आहे ज्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 3,000 रुपये आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मतदान कार्ड जर असेल तर तुम्हाला 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस कशा पद्धतीने मिळवायचं आहे ते सुद्धा आम्ही लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला या ठिकाणी 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस कसा मिळवायचा हे समजणार आहे. आता बघा तुम्हाला सांगत आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. तर पहिला जिल्हा कोणता सांगण्यात आलाय नक्की बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा निवडण्यात आलाय. पटपट सांगतो जिल्हे, त्यामुळे आता तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमचा जिल्हा यामध्ये नक्की असणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला मिळणार आहे तर कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर या भागातील बहिणींना आज 3,000 रुपये खात्यावरती येणार आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येणार आहे तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये DBTच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ते पण तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर. यामध्ये सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आज नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे सरकारच्या माध्यमातून GR काढून या ठिकाणी सोडण्यात आल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर आता गडचिरोली जिल्ह्यातील कोणाला भेटणार आहे कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोर्शी आता या ठिकाणी धानोरा, भामरागड या भागामध्ये लाभ भेटणार आहे. जळगाव जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील अळमनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव या भागातील महिलांना आज नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा या भागातील बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. अजून तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा. त्यानंतर आपण लगेचच 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस मतदान कार्ड असणाऱ्या बहिणींना कशा पद्धतीने मिळवायचा आहे लगेच तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या महिलांना लाभ भेटणार आहे तर बघा नंदुरबार जिल्ह्यातील आता या ठिकाणी बघा या ठिकाणी नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकराणी आता या भागातील महिलांना 3,000 रुपये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील कोणत्या बहिणींना लाभ भेटणार आहे तर अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट या भागातील महिलांना टोटल 3,000 रुपये DBTच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाला लाभ भेटणार आहे
तर नाशिक जिल्ह्यातील देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निपाड या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे की नेमकं तुम्हाला 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस मतदान कार्डावरती कोणाकोणाला मिळणार आहे बघा। लाडक्या बहिणींनो, आता 25,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या ठिकाणी या योजनेद्वारे मिळणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे। पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया अशा सरकारी बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता लाभ मिळणार आहे। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक त्या ठिकाणी आता ठेवीदार योजना आहे, म्हणजे त्या ठिकाणी थोडेफार तुम्ही पैसे ठेवायचे आहे, त्या ठिकाणी त्रैमासिक व्याजदराने तुम्हाला पैशांचं लाभ या ठिकाणी भेटणार आहे। तुमचं मतदान कार्ड या ठिकाणी चेक केलं जाईल, त्याद्वारे एक कागदपत्रावरती तुम्हाला या ठिकाणी आणि आधार कार्ड, पॅन कार्ड हे तर लागतच असतं, तर यावरती तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय झाला आहे। यामध्ये त्रैमासिक पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी व्याजदर वाढवला जाणार आहे, म्हणजेच 3-3 महिन्यांनी तुम्हाला व्याजदर वाढवला जाणार आहे। पहिल्या 3 महिन्यात 25%, त्यानंतर 3 महिन्यात त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्या 3 महिन्यात 25%, दुसऱ्या 3 महिन्यात 75% आणि त्यानंतर 100%, अशा प्रकारे व्याज दर तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेला दिलं पाहिजे, पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे। तर आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची माहिती तुम्ही आता गव्हर्नमेंट बँकेमध्ये घेऊ शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।